आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आजपासून चातुर्मासाला प्रारंभ झालाय। विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा दिवस भक्ती, नामस्मरण आणि हरिनामाच्या गजरात साजरा केला जातोय। नागपूरच्या धरमपेठ येथील गजानन मंदिरातही आषाढी एकादशी निमित्त भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि रिंगणाचं आयोजन करण्यात आलं। आजचा आषाढीचा एकादशीचा हे आहे कार्यक्रम आहे। आजपासून तसं चातुर्मासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि बस आता इथून 4 महिने सगळ्या भाविकांना मोठी पर्वणी आहे। सगळे कार्यक्रम असतात। याच्यानंतर 2-3 दिवसांनी गुरुपौर्णिमा येते, त्यानिमित्ताने भाविक पुष्कळ जमतात। आता सगळेच काही पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणीच राहून विठ्ठलाची भक्ती करतो आणि त्या निमित्ताने आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरात महाराजांची सगळी आराधना उपासना होत असते। पण एकादशी म्हणजे एकादशीचं महात्म्य असं आहे की त्या दिवशी हरीचं स्मरण करायचं असतं। उपवास म्हणजे त्याच्या जवळ राहणं। उपवास म्हणजे काही पदार्थ खाणं आणि हे अर्थ अभिप्रेत नाही आहे, पण उपवासाचा अर्थ आहे त्याच्या जवळ राहणं, त्याच्या अनुसंधानात राहणं। आणि त्यानिमित्ताने आम्ही हे पोथीचं पारायण करतो आहे आणि विठ्ठलाचं नामस्मरण आणि विठ्ठलाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो आहे। गजानन महाराज हे विठ्ठलाच्या रूपातच आहेत, ते सगळेच काही आहे म्हणून आम्ही इथे येतो आणि नामस्मरण करतो। वारीला जायची तयारी ही आपल्याला शरीराने मनाने करायची असते। शरीराने देह आपला तापवायचा असतो की पुढे एकादशीपासून 4 महिने आपल्याला देवाची विशेष अशी उपासना करायची आहे। तर देवाला आपण विशेष उपासनेने प्रसन्न करून घ्यायचं आहे, कारण या देहाचं मुख्य उद्दिष्टच आपलं आहे की भगवंताची प्राप्ती आपण या देहामध्ये असताना करून घेतली पाहिजे। मग त्याच्यासाठी अधिकार व्हावं लागतो, कारण भगवंताची प्राप्ती करून घेणं हे काही सोपं नाही आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला आधी देहाला तापवावं लागतं, मनाला तयार करावं लागतं।